राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। राज्यातील मोठ्या महापालिकांप्रमाणेच छोट्या म्हणजेच ड वर्ग महापालिकांमध्येही IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। तर दुसरीकडे मुख्याधिकारी किंवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धत कायम ठेवण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास विभागाने घेतलाय। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला कारण ठरलंय वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने केलेली कारवाई आणि मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडी मार्फत झालेली चौकशी। अर्थात शिंदे फडणवीसांमध्ये याआधीही अनेक कारणांवरून वादाची ठिणगी पडली आहे। 18 जानेवारी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। 6 फेब्रुवारी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री असतानाही वाहतूक सचिवांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं। 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली। 17 फेब्रुवारी मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची Y+ दर्जाची सुरक्षा काढण्यात आली। या सगळ्या घटना पाहता शिंदे फडणवीसांमध्ये काहीच अलबेल नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यात आता ड वर्ग महापालिकांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा नव्या वादाच्या चर्चेला फोडणी मिळाली आहे हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।